महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला मिळत असलेल्या विशेष ट्रीटमेंटवरून रोहित पवार यांनी निशाणा साधलाय। कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड रिकामा करण्यात आल्याचा आरोप आहे। तर थोरातांवर ठराविक पद्धतीने अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला, याशिवाय तो कोणी टाकला याविषयी देखील शंका व्यक्त होतीये असंही त्यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय, देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच गुन्हेगारांना वाचवण्याचा ठेकाच घेतल्याची ठाम भावना महाराष्ट्राच्या जनतेची झालेली आहे। वाल्मिक कराडला खास ट्रीटमेंट देण्याचं काम सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे करत असल्याची चर्चा आहे। आरोपी कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक अख्खा वॉर्ड हा रिकामा करण्यात आलेला हे दुर्दैव आहे। त्याचबरोबर थोरातांवर ठराविक पद्धतीने अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला असल्याची किंवा तो कोणी टाकला याविषयीची शंकाही व्यक्त करण्यात आलेली आहे। मुळात आरोपी कराडला खरंच आरोग्याची तक्रार असेल तर त्याच्यावर केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात यायला हवे असं सुद्धा यावेळेस रोहित पवार म्हणतात। पोलीस खात्यातील आधी हेमंत कदम आणि आता शीतलकुमार बल्लाळ यांच्यासारखे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहून आरोपींची ज्या प्रकारे खबरदारी घेतात, यावरून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का असा प्रश्न सामान्यांनी उपस्थित केलेला आहे। तर पारदर्शक पद्धतीने सर्व तपास चालवावा आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास देखील वेगाने पूर्ण करावा अशी सरकारला विनंती करण्यात आलेली आहे।